विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोलीस भरतीचे PYQ प्रश्न आणि टॉपिक कोणता आहे तर लसावी मसावी, म्हणजे लसावी मसावीवरील जे मागील पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न आहेत त्याचे आपण काय बघणार आहोत, विश्लेषण बघणार आहोत आणि शॉर्ट ट्रिक जेवढं जमेल त्या पद्धतीने आपण बघणार आहोत. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तुम्हाला शिकवलेले आवडल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करू. पहिला प्रश्न काय दिलेला आहे तर एका संख्येला 8, 9, 10, 15 आणि 20 या संख्येने भागले असता प्रत्येक वेळी बाकी किती 5 उरते, तर अशी लहानात लहान संख्या कोणती. लहानात लहान शब्द आला म्हणजेच काय असतो तर लसावी असतो, म्हणजेच आपल्याला लसावी काढून त्याच्यात बाकी प्लस करायची आहे, म्हणजेच आपल्याला ते उत्तर भेटेल. आणि हा कुठे प्रश्न विचारला आहे तर SRPF 10 सोलापूर 2018ला विचारलेला हा प्रश्न आहे. तर बघा काय 8, 9 अवयव पद्धतीने आपण बघून घेऊ. तर इथे किती आहे 8, तर 2ने सुरुवात करू आपण. 2 चौक 8, 9ला जात नाही म्हणून तसाच. 2 पंचे 10, 15ला जात नाही म्हणून तसाच. आणि 2 10 20 परत जोडणे जाईल का तर जाईल. किती 2 दुणे 4, 9चा 9, 5चा 5 आणि 15चा 15 आणि इथे किती येणार आहे 5. मग कितीने परत 2ने देऊ. 2 1 2 1 संपला म्हणजेच राहिला किती 9. इथे 5 आणि जातच नाही कोणाला म्हणून जसेचे तसेच लिहावं लागतील. मग कितीने देऊ आपण 3ने देऊ. 3 1 3, 3 त्रिक 9, 5ला जात नाही म्हणून तसा. 3 5 15 आणि 5ला जात नाही म्हणून तसाच. परत 3 1 3, 5ला जात नाही म्हणून तसाच. 5ला जात नाही म्हणून तसाच. 5ला जात नाही म्हणून तसाच. आणि 5 1 1 इथे 1 इथे 1 इथे 5 1 5, 5 1 5 आणि 5 1 5. तर कोण आलेत अवयव त्यांचा गुणाकार करू. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5. चला तर गुणाकार करू आपण. किती होतात 2 गुणिले 2 गुणिले 8 गुणिले 2 किती होतात 8 गुणिले 3 त्रिक 9 गुणिले किती 5 आणि 5 8 40 गुणिले 9 आणि 9 चौक किती होतात 36 होतात, म्हणजेच 360. आणि काय सांगितलेलं आहे बाकी किती उरायला पाहिजे लसावी किती. हा आपला काढला हा काय आहे लसावी काढला आपण. तर किती आला 360. तर 360 मध्ये आपल्याला काय करावं लागेल जी बाकी उरते ती प्लस केली काय आपल्याला काय भेटतं उत्तर भेटतं. म्हणजेच किती 365 हे असलेलं उत्तर कुठे आहे तर पहिल्याच ऑप्शनमध्ये दिलेलं आहे, म्हणून आपला पहिलाच पर्याय बरोबर आहे. प्रश्न दुसरा काय दिलेला अशी लहानात लहान संख्या कोणती. इथे पण लहानात लहान शब्द आला म्हणजेच काय लसावीच काढायला कोणती की ज्याच्यात 10 मिळवले असता तिला 10 20 25 आणि 30 या संख्येने निशेष भाग जाईल. आणि कुठे विचारलेला तर मुंबई शहर आयुक्तालय 24 मे 2023ला विचारलेला हा प्रश्न आहे. तर लहानात लहान शब्दाला म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे लसावीच काढायचं आहे. तर 10 20 25 आणि किती 30. तर ह्याचं काय करू आपण अवयव पाडू. तर डायरेक्ट मी 5नेच देतोय. 5 दुने 10, 5 चौक 20, 5 5 25 आणि 5 6 30. परत कोणत्या संख्येने जाईल तर 2ने जाईल. 2 1 2, 2 दुने 4, 5ला जात नाही म्हणून तर 7, 2 त्रिक 6 आणि आता काय येईल 2 1 2, 5 1 आहे तसाच आणि 3चा 3 आणि किती 5 1 5, 5 1 5 आणि 5 1 5 आणि 3ला जाणार नाही म्हणून तसाच आणि 3 1 3, 3 1 3, 3 1 3 आणि 3 1 3. तर लसावी कोण या अवयवांचा आपण काय करतोय गुणाकार करतोय. 5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3. तर किती होतात हे 10 होतात गुणिले 10 होतात गुणिले 3 होतात. तर किती 100 गुणिले किती होणार आहे 3 म्हणजेच किती 300. आणि काय सांगितले तर ज्याच्यात 10 मिळवले असता तिला 10 20 आणि 25 आणि 30ने भाग जाईल. तर अशी कोणती संख्या आहे. लसावी किती आला आपला 300. परंतु इथे काय मिळवले
म्हणजेच मिळवले नाही, वजा पाहिजे. म्हणजे 300 मधून आपल्याला जेव्हा वजा 10 करू तेव्हा किती येणार आहे? 290. तर कुठे आहे? तिसऱ्या ऑप्शनमध्ये आपलं उत्तर आहे. इथे मिळवले दिलेलं आहे, पण मिळवले नाही पाहिजे. काय पाहिजे? तर कोणती संख्या वजा केली तेव्हा त्या संख्येला निशेष भाग जाईल. तर कोणती? 290. प्रश्न तिसरा काय दिलेला? एका संख्येला 3, 5, 7 ने भागले तर प्रत्येक वेळी बाकी 2 उरते. तर अशी लहानात लहान संख्या कोणती? आणि कुठे विचारला? तर पालघर जिल्हा 2 एप्रिल 2023ला विचारलेला प्रश्न आहे. तर काय सरळ सरळ इथे लहानात लहान संख्या म्हणजेच लसावीच विचारलेलं आहे. लसावीमध्ये जेव्हा आपण काय प्रत्येक वेळी बाकी किती उरायला पाहिजे? 2. म्हणजेच 3, 5 आणि 7 यांचा जर आपण अवयव पाडले तर 3 एके 3, 5ला नाही जात, 7ला नाही जात, तसेच्या तसा 5 एके 5, 5 एके 5 आणि 7 तसाच, आणि 7 एके 7, 7 एके 7 आणि 7 एके 7. म्हणजेच कोण येणार आहे? 3 गुणिले 5 गुणिले 7 आणि किती होतात? 7 5 35 म्हणजेच 3 गुणिले 35 आणि 3 5 15, 1 गेला हातचा आणि 3 त्रिक 9 आणि 105. म्हणजेच एका संख्येला भागले तर प्रत्येक वेळेस बाकी म्हणजेच अधिक बाकी किती पाहिजे? 2. म्हणजेच किती होणार आहे? तर 107. तर 107ला जेव्हा आपण 3ने 5ने आणि 7ने भागू तेव्हा प्रत्येक वेळेस बाकी किती उरणार आहे? 2. म्हणून आपला पर्याय कोणता बरोबर आहे? तिसरा पर्याय बरोबर आहे. प्रश्न चौथा काय दिलेला? एका संख्येला 35, 56 आणि 91ने भागले असता बाकी नेहमी 7 राहते. तर अशी लघुत्तम संख्या कोणती? लघुत्तम सामायिक विभाजक. लघुत्तम म्हणजेच कोण? लघुत्तम म्हणजेच कोण? तर हे इथे पण आपल्याला काय काढायचं आहे? लसावीच काढून नेहमी बाकी किती? 7. म्हणजे लसावी काढून त्याच्यात 7 प्लस करायचे आहे म्हणजेच ती संख्या आपल्याला भेटेल. आपण असं सुद्धा लिहू शकतो काय? संख्या बरोबर लसावी अधिक 7. बाकी किती उरते? नेहमी 7 म्हणून 35. नंतर 56 आणि किती? 91ला आपल्याला भाग द्यावा लागेल. तर ह्यांना भाग जाणारी संख्या कोण आहे? 7. 7 5 35, 7 8 56 आणि 7 1 7 आणि 7 त्रिक 21. आता कितीने जाईल? तर कोणत्यानेच नाही. 5 1 5, 8चा 8 आणि 13चा 13. इथे 8नेच जाईल. 8 1 8, 8 1 8 आणि 13चा 13 आणि इथे पण 13नेच म्हणजेच 1 1 आणि 1. तर किती राहतात? लसावी किती? तर या सर्वांचा गुणाकार म्हणजेच काय असतो? तर लसावी. 7 गुणिले 5 गुणिले 8 गुणिले किती? 13 अधिक किती करणार? 7. तर किती होतात? 35 गुणिले 8 गुणिले किती? 13 आणि 5 8 40, 4 गेले हातचे, 8 त्रिक 24, 24 आणि किती? 28 गुणिले किती? 13. तर 13 0 0 हातचे गेले, 13 0 0 हातचे जोडणारच नाही. 13 8 किती होतात? 104. तर 104 4 लिहिला, हातचा किती गेला? 10 गेला आणि 13 दुने 26, 26 आणि 10 किती होतात? तर 36 होतात आणि त्याच्यात बाकी किती आहे? 7. म्हणजेच किती? 2640 47. किती होतात? 13 दुने 26 आणि 10 36 होतात. किती होतात? 36 म्हणजे 3640 आणि इथे किती होणार आहे? 3647. तर ते कुठे आहे? दुसऱ्या ऑप्शनमध्ये उत्तर आहे. म्हणून आपला दुसरा पर्याय बरोबर आहे. दिलाय 5ने वाढवल्यास 8, 11 आणि 24ने पूर्ण भाग जातो. येणारी सर्वात लहान संख्या कोणती? तर कुठे विचारला? तर भंडारा जिल्हा 2 एप्रिल 2023ला विचारलेला. 5ने वाढवल्यास म्हणजेच आपल्याला काय काढायचे आहे? सर्वात लहान संख्या म्हणजेच इथे पण आपल्याला लसावीच काढायचं आहे. कोण? 8, 11 आणि 24. तर 8ने पहिले तर जाईल, 8 1 8, 11ला नाही जाणार तसाच आणि 8 2 16, 8 3 24 आणि 11ला
11 के 11 आणि 3चा 3 आणि 3 एके 3, 3 एके 3 आणि 3 एके 3 म्हणजेच कोण येणार आहे? 8 गुणिले, पहिले तर आपण लसावी काढू. लसावी काय असणार आहे? 8 गुणिले 11 गुणिले 3. तर 8 गुणिले किती? 33 आणि 8 त्रिक 24. 2 गेले हातचे, 8 त्रिक 24 आणि किती? 26. पण विचारलेलं 5 ने वाढवल्यास 8, 11 आणि 24 ने पूर्ण भाग जातो. तर येणारी सर्वात लहान संख्या कोणती? तर 64 मधून आपण जेव्हा 5 वजा करू, तर वाढवल्यास आहे कोणती संख्या वाढवली म्हणजे त्याच्या अगोदरचीच संख्या पाहिजे आपल्याला. तर 14 मधून 5 गेले किती राहतात? तर 9 आणि इथे किती राहतील? 5 आणि इथे 2. तर 259. 259 ही कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे, म्हणून दुसरा पर्याय आपला बरोबर आहे. प्रश्न पुढचा काय दिला? एका संख्येला 6 ने भाग दिल्यास बाकी 3 उरते, 8 ने भाग दिल्यास बाकी 5 उरते आणि 9 ने भाग दिल्यास बाकी 6 उरते. तर ती संख्या कोणती? तर अशी संख्या कोणती आहे? तर इथे सुद्धा आपल्याला काय सांगितलेलं आहे? 6 ने भाग दिल्यास म्हणजे 6, 8 आणि 9 ह्याचे काय करायचे आहेत? तर अवयव पाडायचे आहेत आणि नंतर लसावीने आपण करणार आहोत. किती? 2 ने भाग दिल्यावर 2 त्रिक 6, 2 चोक 8, 9चा 9 आणि 3 ने जाईल, 3 एके 3, 4चा 4 आणि 3 त्रिक 9 आणि 4 एके 4 आणि 3चा 3 आणि 3 एके 3, 3 एके 3 आणि 3 एके 3. तर लसावी बरोबर किती येतो? तर 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 3. तर किती येतो? 6 गुणिले 12 आणि 12 पंचे 60, 12 सक 72. पण काय सांगितले? एका संख्येने 6 ने भाग दिल्यास बाकी किती उरायला पाहिजे? तर 3 उरायला पाहिजे. तर बघा, 6 मधून 3 गेले उरतात किती? 3. 8 मधून 5 गेले उरतात किती? 3 आणि 9 मधून 6 गेले उरतात किती? 3. म्हणजेच किती? बाकी किती उरायला पाहिजे? 3. म्हणून इथे काय करणार आहे? 3 वजा केले तर किती येतात? 69. म्हणजे 69ला जेव्हा आपण 6 ने भागू तेव्हा बाकी किती उरणार आहे? 3 उरणार आहे. त्याच्यानंतर 8 ने भाग दिल्यास बाकी किती उरणार आहे? तर 5 उरणार आहे. बघा किती? 8 8 64 होतात आणि उरतात किती? 5 उरतात. तसंच 9 ने भाग दिल्यावर 9 7 63. 63 आणि उरतात किती? 6 उरतात. म्हणजेच ती संख्या कोणती असणार आहे? तर 69. तर कुठे आहे? दुसऱ्या पर्यायामध्ये दिलेलं आहे. प्रश्न पुढचा काय दिलेला? एका डब्यात काही चॉकलेट आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे चॉकलेट वाटले तर 8 चॉकलेट उरतात. तर 14 मुलांना सारखे वाटले तर 10 चॉकलेट उरतात. तर त्या डब्यात किती चॉकलेट आहेत? तर कुठे विचारलं आहे? पुणे शहर आयुक्तालय 2 एप्रिल 2023ला विचारलेला प्रश्न आहे. तर इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? 12चा 12 आणि 14चे काय करायचे आहे? तर लसावी काढायचे आहे. तर कितीने भाग जाईल? 2 ने. बेसक 12, बेसाती 14. परत 6चा 6 एके 6, 7चा 7 आणि 7 एके 7, 7 एके 7. म्हणजेच लसावी किती येणार आहे? 2 गुणिले 6 गुणिले 7. किती? 7 6 6 7 42. म्हणजे 2 गुणिले 42, 7 सकम 42 आणि किती? 4 आणि 8 किती होतात? 84. तर सांगितलेलं काय आहे बघा, एका डब्यात काही चॉकलेट 12 मुलांना प्रत्येकी सारखे वाटले तर उरतात किती? 8. म्हणजे 12 आहेत तर 8 वजा करा किती राहतात? 4. आणि इथे पण तर 14 मुलं आहेत आणि वाटले किती? 10 प्रत्येकी तर उरतात किती? 4. तर तर त्या डब्यात किती चॉकलेट आहेत? म्हणून हे 4 आपण काय करणार आहेत? वजा करणार आहे. 84 मधून 4 वजा केले तर किती राहतात? 80. म्हणजेच कोणता पर्याय बरोबर आहे आपला? तिसरा पर्याय बरोबर आहे.
प्रश्न पुढचा. काय दिलेला अशी लहानात लहान संख्या शोधा जिला 12ने भागल्यास बाकी 5 उरते, 16ने भागल्यास बाकी 9 उरते आणि 18ने भागल्यास बाकी 11 उरते. तर कुठे विचारलेला आहे? सिंधुदुर्ग जिल्हा 3 एप्रिल 2023ला विचारलेला प्रश्न आहे. तर जिल्हा 12 म्हणजेच 12 आणि संख्या कोण आहे 16 आणि पुढची संख्या कोण आहे 18. तर ह्यांचा काय काढायचं आहे आपल्याला? लसावी काढायचे. कसा काढू? तर अवयव पद्धतीने. तर 6 एके 6, 6 दुनी 12 सॉरी, तर आपण 6ने न देता 2नेच देऊ. बे सक 12, बे 8 16 आणि बे 9 18. आता कितीने? 3ने देऊ. 3 दुनी 6, 8चा 8 आणि 3 त्रिक 9. आता कितीने? 2ने देऊ. बे एक बे, बे चौक 8 आणि 3चा 3 आणि किती येणार आहे? 4 एके 4 आणि 3चा 3 आणि 3 एके 3. म्हणून लसावी बरोबर किती येतोय? 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 4 गुणिले 3. तर हे किती होतात? 6. हे किती होतात? 8 गुणिले किती? 3 आणि 8 त्रिक 24 म्हणजेच 24 आणि 6 चोक 24. 2 गेले हातचे, 6 दुने 12 आणि किती 14 म्हणजेच किती 144. पण इथे काय येणार आहे? 12ने भागल्यास बाकी किती उरते? 5. म्हणजे 12मधून 5 गेले किती राहतात? 7. तसंच 16मधून जर 9 गेले किती राहतात? तर 7च राहतात. आणि 18मधून जेव्हा 11 वजा करू तेव्हा सुद्धा 7 राहतात. म्हणजेच किती 7 उरतात. म्हणून बाकी जी येते म्हणजे 7 मायनस करू तेव्हा 14मधून 7 गेले 7 राहतात. इथे 3 आणि इथे 1 म्हणजेच किती 137 असतील. म्हणून कोणता पर्याय बरोबर आहे? तर दुसरा पर्याय हा आपला बरोबर आहे. प्रश्न पुढचा. काय दिलेला आहे? गीताकडे असलेले एकूण मण्यांपैकी प्रत्येक माळेत 18 मणी याप्रमाणे माळा केल्यास 4 मणी उरतात व 21 मण्यांची एक माळ केल्यास 4 मणी उरतात. तर गीताजवळ कमीत कमी किती मणी होते? मणी होत म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा 3 एप्रिल 2023ला विचारलेला प्रश्न आहे. काय? तर गीताकडे मणी आहेत पण त्यांच्या मणीचे माल करण्यासाठी 18 मणी घेते आणि एका मालेत 21 मणी घेते. तर उरतात किती? 4. तर कमीत कमी किती तिच्याकडे मणी आहेत असा प्रश्न आहे. तर इथे पण आपल्याला कमीत कमी आला म्हणजेच काय करावं लागेल? लसावी काढावं लागेल. तर 18 आणि आपल्याला 21चे काय करावं लागतील? तर अवयव पाडून लसावी काढू. तर कितीने भाग जाईल? 3ने. किती? 3 सक 18, 3 7 21. आता नाही जाणार. 6 एके 6, 7चा 7 आणि 7 एके 7, 7 एके 7. म्हणून किती येतो? तर 3 लसावी लिहावं लागेल आपल्याला. लसावी बरोबर 3 गुणिले 6 गुणिले 7. तर किती? 3 सक 18 गुणिले 7 आणि 18 7 किती होतात? तर 126 होतात. पण हे तर काय भेटलं आपल्याला? लसावी भेटला. कोणाचा? या 18चा आणि 21चा. पण प्रत्येक वेळी जेव्हा 18 मणीचे एक माळ याप्रमाणे करते तेव्हा तिच्याकडे 4 शिल्लक राहतात आणि 21 याप्रमाणे पण माल करते तेव्हा किती शिल्लक राहतात? 4. तर त्याच्यात आपण काय करणार आहे? 4 प्लस करणार आहेत. म्हणजेच किती होतात? 6 आणि 4 10 आणि 1 गेला हातचा. किती होतात? 1 आणि 2 3 आणि 1चा 1 म्हणजेच किती 130. तर कुठे आहे? चौथ्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. प्रश्न पुढचा. काय दिलेला? एका संख्येला 9ने भागल्यास बाकी 5 उरते, 7ने भागल्यास बाकी 3 उरते, तर ती संख्या कोणती? तर एका संख्येला 9ने भागल्यास म्हणजे इथे पण आपल्याला 9 आणि 7चा काय काढावं लागेल? तर लसावी काढावं लागेल. तेव्हा 9ने भागल्यास बाकी किती उरायला पाहिजे? 5 आणि 7ने भागल्यास बाकी किती उरायला पाहिजे? 3. तर 9 किती येणार? 9 7 63 येणार. म्हणजेच 9 आणि 7चा कारण की भाग दिला तरी किती? कारण की कोण आहेत? विषम संख्या. 2 विषम संख्या आहेत. क्रमागत विषम संख्या तर त्यांचा लसावी काय असतो? नेहमी त्यांचा गुणाकार असतो. म्हणून लसावी किती आला दोघांचा? 63 आला. तर 63 आला असेल तर बाकी किती? 5 उरते. म्हणजेच 9मधून जेव्हा आपण 5 कारण की 9ने भागल्यावर बाकी किती उरली? 5. तर वजा बाकी केले तर किती आली? 4.
आणि 7ने भागल्यावर बाकी किती उरते 3, तेव्हा पण किती उरतात 4. म्हणून या 63 मधून आपण 4 वजा केले तर उरतात किती 59 उरतात. म्हणून आपला पर्याय कोणता बरोबर असेल तर दुसरा. 59 कुठे आहे तर दुसऱ्या पर्यायामध्ये आहे. आणि कुठे विचारलेला आहे तर SRPF 7 23 जुलै 2023ला हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न पुढचा काय दिलाय 2, 3, 4, 5, 6 किंवा 9 या संख्याने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 1 उरते अशी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती. तर आपल्याला काय विचारलेलं आहे मोठ्यात मोठी आहे सर्व 3 अंकीच ऑप्शन आहेत आणि 3 अंकीच दिलेले आहेत. तर आपल्याला 2ने पण भाग जायला पाहिजे तेव्हा बाकी 1 उरायला पाहिजे, 3ने पण भाग दिल्यावर बाकी 1 उरायला पाहिजे, 4ने पण भाग दिल्यावर बाकी 1 उरायला पाहिजे, 5ने पण भाग दिल्यावर पुढचा प्रश्न बघू काय आहे. एका फुलांच्या करंडीमध्ये काही फुले आहेत. या फुलांमध्ये प्रत्येकी 30 किंवा 40 किंवा 50 फुलांचा एक असा हार बनवले तर प्रत्येक वेळेस हार पूर्ण होण्यास 5 फुले कमी पडतात. तर त्या करंडीत कमीत कमी किती फुले असावीत. तर त्या करंडीत कमीत कमी किती फुले असावीत आणि कुठे विचारलेलं आहे तर SRPF 2 पुणे 2024ला विचारलेला आहे. म्हणजे कमीत कमी आला म्हणजेच आपल्याला 30, 40 आणि 50चा काय काढावा लागेल लसावीच काढावा लागेल. तर किती 10ने देऊ आपण 10 त्रिक 30, 10 चौक 40 आणि 10 पाचा 50. आता कोणत्याच संख्येने जाणार नाही म्हणून 10 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 करू. म्हणजेच आपल्याला काय भेटेल तर लसावी भेटेल. किती हे 30 होतात गुणिले किती 5 चौक 20 आणि किती होतात 3 दुने 6 किती 600. म्हणजेच फुलांचा एक असे हार बनवले तर प्रत्येक वेळेस हार पूर्ण होण्यास 5 फुले कमी पडतात. म्हणजेच 600 पूर्ण फुले राहिले असती तेव्हा 30 फुले वापरून 40 फुले वापरून आणि 50 फुले वापरून एक एक हार बनवता आले असते. एक म्हणजे 30 फुलांचा एक हार असा 40 फुलांचा एक हार आणि 50 फुलांचा एक हार याप्रमाणे बनवले तर 600 फुलं लागतात. पण फुलं बनवण्यासाठी किती प्रत्येक वेळेस 5 फुलं कमी पडतात. म्हणून याच्यातून काय करणार आहेत आपण 5 मायनस करणार आहेत. म्हणून कमी पडतात म्हणून तर किती येतात 10तून 5 गेले 5 आणि इथे किती 9 आणि इथे किती 595. तर कुठे आहे चौथ्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. आता चौथा ऑप्शन आपला बरोबर आहे. पुढचा काय दिलेला आहे एका टोपलीत फुलांच्या प्रत्येक 12, 15 किंवा 18 फुलांची एक याप्रमाणे हार केल्यास प्रत्येक वेळी 3 फुले उरतात. तर त्या टोपलीत कमीत कमी किती फुले असावीत. हा पण काय करावं लागेल आपल्याला लसावीच काढावा लागेल. म्हणून कोणाचा काढणार 12, 15 आणि 18चा. तर कितीने भाग जाईल तर 3ने जाईल. 3 चौक 12, 3 पाचे 15 आणि 3 सक 18. आता कोणत्या संख्येने जाईल तर 2ने जाईल. 2 दुनी 4, 5चा 5 जाणार नाही म्हणून आणि 2 त्रिक 6. आता कोणत्याच संख्येने जाणार नाही म्हणून डायरेक्टच मी घेतोय. आता बरीच उदाहरणं झाली म्हणजे तुम्हाला समजलं असेल कसे अवयव पाडतात. म्हणून 3 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले किती येणार आहे 3. तर या दोघांचा गुणाकार या दोघांचा गुणाकार किती होतात 6 आणि 10 गुणिले 3 आणि किती होतात 60. 10 सक 60 गुणिले 3 आणि किती होणार आहे 180. म्हणजेच लसावी या 12, 15 आणि 18चा लसावी किती भेटला तर 180 भेटला. तर आपल्याला विचारलेलं काय याप्रमाणे हार केल्यास प्रत्येक वेळी 3 फुले उरतात. म्हणजेच अधिक 3 केले तर आपल्याला उत्तर भेटेल. किती असेल तर 183. कुठे आहे तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. म्हणून आपलं पर्याय कोणता बरोबर आहे दुसरा पर्याय बरोबर आहे. आणि कुठे विचारलेला आहे तर SRPF 8 मुंबई 2024ला हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न पुढचा काय दिलेला एका पेटीत 15, 25 आणि 30 याप्रमाणे प्रत्येक गट केल्यास प्रत्येक वेळी 6 आंबे कमी पडतात. तर पेटीत कमीत कमी किती डझन आंबे असतील. आता कमीत कमी किती डझन असा प्रश्न विचारलेला आहे. तर इथे सुद्धा आपल्याला काय करावं लागेल 15, 25 आणि 30चा काय काढू सर्वप्रथम तर लसावी काढू. तर कितीने जाईल भाग 5ने. 5 त्रिक 15, 5 पाचा 25 आणि 5 सक 30. आता कोणत्या संख्येने जाईल 3ने जाईल. 3 एके 3 5ला नाही जात म्हणून 3 दुने 6 आणि जाणार नाही म्हणून 5 आणि किती 2. 1 आणि इथे किती 2 आणि किती येईल 2. म्हणून लसावी बरोबर किती येणार आहे 5 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 2 बरोबर किती होणार आहे हे 15
आणि हे 10 म्हणजेच किती 150 आंबे. म्हणजेच गट केल्यास प्रत्येक वेळी 6 आंबे कमी पडतात. प्रत्येक वेळेस किती आंबे कमी पडतात 6. म्हणून या 150 मधून 6 आंबे आपण वजा कमी पडतात म्हणून वजा करणार आहे. तर किती 10तून 6 गेले 4 राहतात 4 आणि किती 1 म्हणजेच 144. पण विचारलेलं काय आहे तर किती डझन आंबे असतील. डझनमध्ये विचारलेलं म्हणून 144ला आपण कितीने भागणार आहे तर 12ने भागणार आहेत. 144 144ला आपण 12ने भागणार आहेत. तर 12 एके 12 12 एके 12 2 उरतात आणि 12 दुने 24. तर किती डझन असतील तर 12 डझन असतील. कारण की डझनमध्ये 12 आंबे असतात म्हणून आपण काय केलं 12ने भागलं. 144 आंबे टोटल होतात परंतु डझन सांगितलं म्हणून एक डझन बरोबर किती असतात तर 12 नग असतात किंवा आंबे घेऊ शकता तुम्ही. म्हणून किती येणार आहे 12 आंबे येणार आहेत. चला तर पुढचा प्रश्न बघू. काय आहे अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 3 4 आणि 5ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी किती राहते 1 राहते. तर इथे सुद्धा तुम्ही 3 4 आणि 5चा काय काढू शकता लसावी काढू शकता. तर लसावी तर काय निघणार आहे लसावी सरळ सरळ काय येणार आहे 3 गुणिले 4 गुणिले किती येणार आहे 5 किती होतात 12 आणि गुणिले किती 5 तर 12 पंचे 60 आणि बाकी किती उरायला पाहिजे प्रत्येक वेळेस 1 म्हणून अधिक 1 केला तर किती होणार आहे 61. म्हणून उत्तर काय असेल आपला पर्याय हाच आपलं उत्तर असेल. अजून पुढचा प्रश्न बघू आपण. काय आहे 14 किंवा 16 मुलांचे गट केले असता प्रत्येक वेळी एक मुलगा शिल्लक राहतो तर गटातील मुलांची संख्या एकूण कमीत कमी किती असावी आणि कुठे विचारलेला तर रत्नागिरी पोलीस 2024ला विचारलेला प्रश्न आहे. तर इथे कमीत कमी शब्द आला म्हणजेच प्रथम तर आपण काय करणार आहेत लसावीच काढणार आहे. तर कितीने भाग जाईल 2ने. तर 2 14 आणि 2 16. आता कोणत्याच संख्येने जाणार नाही म्हणून लसावी किती येणार. आता लसावी कसं काढायचं ते तुम्हाला समजलंच असेल. म्हणून आता कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही म्हणून 2 गुणिले 7 गुणिले काय करणार आहे 8. तर किती 7 दुने 14 14 गुणिले 8 आणि 14 8 किती होतात तर 112 म्हणजे 12 होतात. तर काय विचारलेलं आहे एक मुलगा शिल्लक राहतो. एक मुलगा शिल्लक राहतो म्हणून अधिक 1 करणार तर किती होणार आहे 113. तर कितवा पर्याय बरोबर आहे आपला पहिला पर्याय आपला बरोबर आहे. प्रश्न पुढचा. अशी लहानात लहान संख्या कोणती जिला 12ने भागल्यास बाकी 5 उरते आणि 16ने भागल्यास बाकी 9 उरते आणि 18ने भागल्यास बाकी किती उरते 11 उरते. तर कुठे विचारलेलं तर पालघर पोलीस SRPF 8 मुंबई 2024ला पालघरला पण विचारलेला आणि मुंबईला सुद्धा विचारलेला. तर इथे पण आपल्याला काय लहानात लहान संख्या 12ने भागल्यास म्हणून 12 16 आणि 18चे काय करायचे आहेत आपल्याला लसावी काढायचा आहे. तर लसावी पहिले तर आपण लसावी काढू. 6ने भाग जाईल डायरेक्ट 6 दुने 12 6 त्रिक 16ला थोडीच जाणार आहे म्हणून 2ने देऊ. तर 2 सक 12 2 8 16 आणि 2 9 18. आता 2ने जाईल परत 2 देऊ 2 त्रिक 6 2 चौक 8 आणि 9ला जाणार नाही म्हणून तसाच. आता 3ने जाईल 3 एके 3 4ला जाणार नाही म्हणून 4 तसाच आणि 3 त्रिक 9 आणि इथे 4 एके 4 आणि 3चा 3 आणि 3 एके 3 म्हणून किती येणार आहे लसावी बरोबर किती येणार आहे तर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 3. तर ह्यांचा गुणाकार 4 ह्यांचा गुणाकार 12 गुणिले 3 आणि 12 दुने 24 12 त्रिक 36 12 चौक 48 गुणिले किती करणार 3. तर 48 त्रिक किती होतात तर 8 त्रिक 24 2 गेले हातचे आणि 3 चौक 12 आणि 4 किती होतात 14 म्हणजेच 144 काय येतो लसावी येतो कोणाचा 12 16 आणि 18चा. पण लहानात लहान संख्या 12ने भागल्यास बाकी किती उरते 5 16ने भागल्यास बाकी किती उरते तर 9 आणि 18ने भागल्यास बाकी किती उरते तर 11. तर 12ने जेव्हा भागू तेव्हा बाकी किती 5 म्हणजेच किती येतात 7. तसंच 16ने जेव्हा भागू तेव्हा बाकी किती 9 तेव्हा पण किती उरतात 7.
आणि 18ने जेव्हा भागू तेव्हा बाकी किती 11, तर तेव्हा पण किती येतात 7. म्हणून या 144मधून 7 आपण काय करणार आहेत, वजा करणार आहेत. तर वजा केले तर 14मधून 7 गेले 7 राहतात, इथे 3 राहील आणि इथे 1 म्हणजेच किती 137. तर कुठे आहे, तर दुसऱ्या पर्यायामध्ये 137 हे उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न, काय दिलेला एका संख्येला 6ने भागल्यास बाकी 4 उरते, 7ने भागल्यास बाकी 5 उरते, तर ती संख्या कोणती? आणि विचारलेलं कुठे आहे, मुंबई लोहमार्ग चालक 2024ला विचारलेला प्रश्न आहे. 6ने भागल्यास 4 उरायला पाहिजेत, 7ने भागल्यास 5 उरायला पाहिजेत. तर इथे पण 6 आणि 7चा काय करावं लागेल, आपल्याला लसावी काढावा लागेल. पण सरळ इथे 6-7 क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणून त्यांच्या लसावी नेहमी काय असतो, त्यांच्या गुणाकारा इतका असतो. म्हणून लसावी बरोबर किती येणार आहे, 6 गुणिले 7 म्हणजेच किती, तर 42. परंतु 6ने भागल्यास बाकी किती 4 उरते, म्हणून 6 वजा 4 केले तर येतात किती 2. आणि 7ने भागल्यावर किती उरतात, तर 5. म्हणून 7 वजा 5 केले तर उरतात किती 2. म्हणजेच या 42मधून जेव्हा 2 वजा करू तर किती येतात 40. तर ती संख्या कोणती असेल, 40. म्हणून कोणता पर्याय, तिसरा पर्याय आपला बरोबर आहे. तर अजून पुढचा प्रश्न बघू, काय आहे, एका करंडीत आंब्यांचे 7 किंवा 15 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक 3 आंबे उरतात, तर त्या करंडीत कमीत कमी किती डझन आंबे असतील? तर इथे पण आपल्याला 7 आणि 15चा काय करायचं आहे, तर लसावी काढायची आहे. अवयव पद्धतीने काढल्यास पण इथे विषम संख्या आहेत, म्हणून 7 आणि 15 तर कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही, म्हणून आपण सरळ लसावी काढू त्या दोन संख्यांचा गुणाकार. तर किती होतात, 15 7 105 होतात, म्हणजे 15 7 105. तर याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी आंबे किती उरतात, 3. म्हणून उरतात किती 3. तर अधिक किती करणार आहेत आपण ह्याच्यात, लसावी तर 105 आला, म्हणून अधिक 3 केले तर किती होतात 108. तर करंडीत कमीत कमी किती डझन आंबे असतील, तर 108ला आपल्याला काय करावं लागेल, 108ला आपल्याला 12ने भागावं लागेल. तर 12 एके 12, 12 9 108 येतात. म्हणून किती 9, म्हणजेच किती कमीत कमी डझन असतील, तर 9 डझन असणार आहेत. म्हणजे तिसरा पर्याय आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न, एका टोपलीत काही फुले आहेत. 12 फुलांना प्रत्येकी सारखी फुले वाटली तर 8 फुले उरतात. तेवढीच फुले 14 मुलांना सारखी वाटली तर 10 फुले उरतात. तर त्या टोपलीत असणाऱ्या फुलांची कमीत कमी संख्या किती? आणि कुठे विचारलं, तर पुणे ग्रामीण पोलीस 2024ला विचारलेला प्रश्न आहे. तर काय, 12 तेव्हा फुले वाटली तेव्हा 8 फुले उरतात आणि 14, म्हणजेच 12 आणि 14चा काय काढायचे आपल्याला, लसावी काढायच्या. तर 2ने भाग द्या, तर बेसक 12 बेसाती 14 आता जाणार नाही, म्हणून 6 आणि इथे किती येणार आहे 7, म्हणजेच 7 एके 7. तर लसावी किती येतो, 2 गुणिले 6 गुणिले 7 आणि किती येतात 6 दुने 12 ना 12 साती 12 गुणिले 7 आणि 12 साती किती होतात 84. पण सांगितलेलं काय आहे, 12 मुलांना प्रत्येकी सारखी फुले वाटली तर उरतात किती 8. म्हणून 12मधून जेव्हा 8 वजा करू उरतात किती 4. तसंच जर आपण 14 मुलांना सारखी वाटली तर उरतात किती 10. म्हणून 14मधून जेव्हा 10 घालू तेव्हा पण किती उरतात 4. म्हणून या 84मधून 4 वजा केले तर किती येतात 80. म्हणजेच ती कमीत कमी संख्या किती, टोपलीत असणाऱ्या फुलांची कमीत कमी संख्या किती असणार आहे 80. म्हणून कोणता पर्याय, तिसरा पर्याय बरोबर आहे.